नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. स्वामी समर्थ भाग 7. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की स्वामींना मेहनत करून खावे असा त्यांनी आपल्या भक्तांना सतत उपदेश केला आहे. सतत श्रम करावेत हा त्यांचा उपदेश असो. तसंच धर्मसंबंधाने उगीचच प्रहरचे प्रहर पूजा वगैरे करण्यात घालवण्यात महाराज सांगत नसत. म्हणजेच प्रपंच साधून परमार्थाचा लाभ करावा असंच त्यांचं मत होतं. कामात कामा स्मर राम राणा असे कोणा कवीने म्हटलं आहे. सृष्टीच्या उत्पत्ती संबंधाने विचार केल्यास परमेश्वराचा हेतूही काहीतरी उद्योग न करता जगाने रामराम म्हणत बसावं असा असल्याचा दिसत नाही. स्वधर्म सोडून सर्व काळ देवपूजा करीत बसणं हे धर्माचं खरं तत्वच नाही. स्वामींच्या मते सर्व प्रजा जर आजकाल ज्ञानोबा तुकोबा असंच होऊन बसली असती तर आपल्याला अन्नवस्त्र कोण देईल. म्हणूनच स्वामींचं सगळ्यांना हेच सांगणं आहे की प्रत्येकाने अविश्रांत श्रम करून आपला स्वधर्म राखावा आणि जगन्नियंत्या प्रभूची अंतःकरणात भक्ती सदा सर्वकाळ जागृत ठेवावी. त्यामुळे मनुष्य यालोकी सुखी होऊन त्यास परलोकीसुद्धा उत्तम गती मिळते. आजही अनेक स्वामी भक्त आहेत की जे स्वामींच्या उपदेशास अनुसरून अविश्रांत श्रम करून या जगामध्ये आपली सार्थकता करून घेत आहेत. स्वामींनी हे कार्य अतिशय चोखपणाने बजावून अध्यात्म साधनेमध्ये बऱ्याच पुढे गेलेल्या लोकांनासुद्धा त्या साधकांचं पण त्यांनी कल्याण केलं. अनेक भक्तांना त्यांनी निर्गुण पादुका देऊन त्यांच्याकडून निरनिराळ्या ठिकाणी मठांची स्थापना केली. खुद्द अक्कलकोटलासुद्धा स्वामींचे पाच मठ आहेत. पेठेतील समाधी मठ, वडाखाली मठ, समर्थांचे सदैव जे बसण्याचे ठिकाण होतं आवडतो तो वडाखालचा मठ, श्री बाळप्पा महाराजां तिथे होते तो मठ, जोशीबुवांचा मठ आणि राजे रायरायण यांचा मठ. त्यामुळेच धर्मप्रचार विवेक विचार बळावत जाऊन लोककल्याणच साधलं गेलं. परंतु त्यांनी स्वतःचा असा एखादा संप्रदाय स्थापन केला नाही. तसंच स्वतःही कोठे मठाधिपती म्हणून कधी वावरले नाहीत. दत्त संप्रदायाला धरूनच धर्मजागृती त्यांनी केलेली दिसते. समर्थ स्वामींचे लाखो भक्त आहेत. त्यांचे एकनिष्ठ भक्तही अनेक आहेत. कोणते ते आपण बघूया. पहिलं म्हणजे अक्कलकोटला स्वामी आल्यापासून त्यांची सदैव सेवा करण्याचं भाग्य ज्यांना लाभलं ते चोळप्पा महाराज. स्वामींचे सुरुवातीचे जास्तीत जास्त वास्तव्यही चोळप्पाच्याच घरी होतं. स्वामींनी त्यांनीही आपला देह शेवटपर्यंत स्वामी सेवेमध्ये झिजवला. चोळप्पा समर्थांच्या आधी गेला. त्याचे निधन झाल्यानंतर स्वामी म्हणतात की चोळप्पाच नाही तर आता कुणापुढे लिहिला तरी कोणासाठी करायच्या इतका तो त्यांना प्रिय होता. दुसरा बाळप्पा. व्यवसाय त्याचा सावकारीचा होता. घरी गजांत लक्ष्मी होती. संपत्ती संतती सगळी सुखं त्याच्याकडे होती. पण एकाएकी त्याच्या मनात वैराग्य उत्पन्न झालं. सद्गुरूंची तळमळ लागली. वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करून स्वामींनी बाळप्पाकडून उपासना करून घेतली. बाळप्पाला ते नेहमी म्हणत, तुला मी आपल्यासारखे करेन. बाळप्पावर स्वामींचे वात्सल्यपूर्ण प्रेम होतं. तेही तितकेच अधिकारी होते. माझे शिक्कामोर्तब तुला देतो. हा माझा शिक्का यावत चंद्र दिवा करो तू पुढे चालव असा आशीर्वाद त्यांना दिला. महाराजांच्या निर्याणानंतर ते 32 वर्ष हयात होते. त्यांनी देशभर संचार केला आणि समर्थांचा संदेश सर्वत्र पोचवला. तिसरे रामानंद बिडकर महाराज. त्यांनी नर्मदा प्रदक्षिणा केली. प्रपंच साधून परमार्थाचा लाभ जयाने केला तो तर भला रे भला असं ते म्हणत असत. अशी त्यांची आवड आणि शिकवण होती. पुण्यात ओंकारेश्वर रस्त्यावर त्यांनी मठाची स्थापना केली.
चौथे तात महाराज, देखता क्या है हम तुम्हारे में आ जाएंगे. तेही म्हणत की मी स्वामी सदैव आहेत आणि मी ते भक्तांना दाखवू शकतो, अशी स्वामींची कृपा त्यांच्यावर होती. साक्षात शंकराच्या रूपात स्वामींनी त्यांना दर्शन दिलं होतं. स्वामी परंपरेतील एक अतिशय श्रेष्ठ असा अधिकारी पुरुष म्हणजे तात महाराज. आणखीन एक वेडा सीताराम उर्फ सीताराम महाराज. ते सतत निजानंदी निमग्न असत, विधेयी स्थितीतही राहत. त्यांच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा लोकांना शांती लाभत असे. आणखी स्वामी सुतो, आनंद भारती, कुंभार स्वामी, श्री केळकर महाराज, देव बांबलेदार या सर्वांनीच स्वामींच्या कृपेने जरूर ते आध्यात्मिक सामर्थ्य संपादन करून जनसेवेचं महान कार्य केलं. आणखी यासंबंधीची माहिती पाहूया उद्याच्या भागात.